नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे एम-पी-एस-सी वाला या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पोलीस भरती 2026 ची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रिक्त पदांचा अहवाल मागवलेला आहे. आणि आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जाहिरात कधी येणार, प्लॅनिंग काय असणार, आपली सोमवारची अभ्यासाची काय असायला पाहिजे नियोजन, या सर्व गोष्टींवरती आज आपण इथं एकत्र येणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, गेल्या काही दिवसातच पोलीस भरती संपलेली आणि तुमचे प्रश्न मला मेसेजमध्ये असे सुद्धा येऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये, की मुंबईचे डॉक्युमेंटेशन चालू आहे. माझ्या मित्रांनो लक्ष असू द्या, नवीन आगामी काळात कुंभमेळावा होत आहे आणि त्या अनुषंगानं राज्यामध्ये पोलीस भरती होणार असे संकेत दिसत आहेत. त्याच पद्धतीच्या बातम्या सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या तुम्ही पाहिला असेल. इथे एवढे पदं भरल्या जाणार, तिथे वाढीव पोलीस स्टेशनला मंजुरी किंवा वाढीव पदांना मंजुरी. पण आपण त्या सर्व गोष्टी नंतर बाजूला ठेवू. त्यापूर्वी जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्त पदांचा अहवाल मागवला आणि जाहिरात कधी येणार, याचबरोबर 2 दिवसापूर्वी मीटिंगवरच्या संदर्भात तुम्ही आपण एक परिपत्रक पाहिलं असेल, तर त्या गोष्टीची आपण पुष्टी करत नाही. पण आपण एकदा त्याच्यावरती एक जाऊया. नेमकं काय होतं तिथं? सुरुवातीला एक आलं होतं हे 11 जूनचं आहे. ते त्यानंतर माहीत पडलं, की म्हटलं होतं, की आपल्याला वाटत होतं का 2026 ची पोलीस भरती. तर या परिपत्रकामध्ये असा उल्लेख केला होता का एक 2026 मध्ये पूर्ण 12 महिन्याचे पदं आणि त्याचबरोबर 2027 मधले 6 महिन्याचे पदं. एकूण 18 महिन्याची भरती ही या 2026 मध्ये व्हायचे संकेत दिसतायत. त्या पद्धतीच्या हालचाली सुद्धा दिसतायत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असेल. आपण कुठं मागणी करत होतो 1 वर्षाची, पण इथं चांगला ग्रीन सिग्नल असा आहे का 1.5 वर्षाची भरती होत आहे. म्हणजे 2027 पर्यंत म्हणजे समोरच्या दिवसात रिक्त होणाऱ्या पदांची भरती आधीच होत आहे. कारण की ते आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षी कुंभमेळावा आहे. त्यानंतर 2 दिवसापूर्वी आणखी एक बातमी आलेली आहे माझ्या मित्रांनो, की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत आणि बैठक कशा संदर्भात, पोलीस शिपाई भरती 2026 संदर्भात तारीख पाहू शकता तुम्ही 12 जून. याची आपण पुष्टी करत नाही, पण हे जे आलं तुम्हाला दाखवणे खूप गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच माझ्या मित्रांनो, उपरोक्त विषयात अनुसरून पोलीस शिपाई भरती 2026 च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 23/6/2026 रोजी दुपारी 2 वाजता व्हिडिओ मीटिंग आयोजित करण्यात आली होती. आता हे जे मीटिंग जी आयोजित करण्यात आली याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे माझ्या मित्रांनो, आपल्याला एक लक्ष घ्या. या मीटिंगमधून आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं आहे, की आगामी काळात राज्यामध्ये आपल्या पोलीस शिपायांची भरती होत आहे आणि त्याचकरिता सन्माननीय गृहमंत्री साहेबांचे आम्ही आभार मानतो पोरांच्या वतीने, का तात्काळ भरत्या घेताय तुम्ही आणि बॅक टू बॅक भरत्या घेताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच आपल्याला माहीत आहे खूप मोठी भरती पार पडलेली आहे. पोरं जेमतेम कुठे ट्रेनिंगवर गेलेली आहेत, कुठं-कुठं तर प्रोसेस चालू आहे. पण तरीसुद्धा आगामी काळात लवकरच भरती व्हायचे संकेत आहे. त्या पद्धतीचे असे परिपत्रक आहेत. सर्व मित्रांना एक विनंती आहे, रिक्त पदांचा अहवाल तर आधीच गेलेला आहे. भरतीच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं असेल का कुठं किती जागा आहेत. मुंबईत पाहिलं होतं आपण 3800 जागा रिक्त आहेत. भरपूर ठिकाणी जागा रिक्त आहेत. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून पाहिल्या असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज आहे माझ्या मित्रांनो, ते आता आपल्याला तयारी लागायची. भरपूर सारे पोरं असे आहेत, जे 1-2 मार्कानं कटलेले आहेत. आता जाहिरात कधी येणार त्याच्यापूर्वीचा पहिले एक पॉइंट कंप्लीट करतो. माझ्या मित्रांनो, ते जाहिरात कधी येऊ द्या. ठीक आहे. येणार आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार इतकं कन्फर्म आहे. मग कन्फर्म फॉर्म भरणार आहे यावर्षीचा तो पिक्चर रिपीट पुढच्या वर्षी करायचा नसेल तर एक लक्षात घ्या. नवीन पोरगा असेल किंवा जुना पोरगा असेल त्यांना सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे पोलीस भरतीच्या संदर्भात. 2026 पोलीस भरती शिपाईमध्ये जेवढेही पेपर सेट झाले, त्या पेपर सेटला जेवढेही गणिताचे टाइप, बुद्धिमत्तेचे टाइप, मराठी व्याकरणाचे प्रश्न, सामान्य ज्ञानाचे प्रश्न आले, हे सगळे वाचूनच घ्यायचे नाही आहे. तर वाचून, समजून आणि लक्षात घ्यायचे आहे. त्यावेळेस तुम्ही कुठं त्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा डायरेक्ट जवळ पोहोचलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही तेवढंही जर कधी केलं ना 2000 गेल्या 3 भरतीचे पेपर करा, जास्त काही कचरा करत नाही भाऊ. मागची भरती गेलेली, यावर्षीची लास्ट भरती पावसाळ्यात झालेली आणि त्याच्या आधीची भरती हिवाळ्यात झालेली आहे. ओके 21 ची भरती, 23 ची भरती आणि 24 ची भरती. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय पटापट 24-25 ची भरती करून घ्या आणि या 3 भरतीचे पेपर, त्याचे गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान याच्याशिवाय तुम्हाला काही करायचं नाही आणि हे करून तुम्ही बोर झाले असाल, तर मग एखादं रेफरन्स एका विषयाचं बुक घ्या. गणिताचं, बुद्धिमत्तेचं, मराठी व्याकरणाचं, सामान्य ज्ञानाचं. त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल, ज्या गोष्टी आपल्या त्या पेपर सेटमधूनच समजून होऊन नाही राहिल्या क्लिअर, त्यावेळेस इकडे जा. नवीन पोरांनी काय करावं, पहिलं तर पोलीस भरतीचा पॅटर्न समजून घ्यावा काय आहे 25-25 चा. प्रश्न कोण्या लेव्हलचे आहेत. जुन्या पोरांनी सुद्धा तेच काम करायचं आहे. जर आपण एवढं समजून घेतलं असतं, आतापर्यंत लागून गेलो असतो. हे इतकं वस्तुस्थिती आहे. आता राहिली गोष्ट की
आपल्याला रिक्त पदांचा अहवाल मागवला. जाहिरात कधी येईल? जाहिरात आल्यानंतर साधारणतः आपल्याकडे फक्त 1.5 महिना असते. यावर्षी तेवढं देते का नाही देत? कारण की प्रोसेस खूप फास्ट दिसून राहिली. 1.5 महिना असते. 1.5 महिन्यात तुम्हाला सांगतो मी पोलीस भरतीची एकदा जाहिरात सुटल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं फुल डोकं असते फिजिकलमध्ये आणि फिजिकलमध्ये कधी मी जोपर्यंत तुम्ही फिजिकल मारून येत नाही तोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर राहत नाही. आणि एकदा तुम्ही फिजिकल मारून आल्यानंतर मग आपल्याला काय वाचून काय नाही सारा गोंधळ उडून जातो. म्हणून हा शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. ग्राउंडचं नियोजन करा. ग्राउंडचे नियोजन करत असताना एक टाईम ग्राउंड करणाऱ्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या तिन्ही इव्हेंट फॉलोअप झाल्या पाहिजे. लाँग रनिंग कधी करायची, वीकली सुट्टी घ्यायची, गोळा कसा फेकायचा, कोणाचा गोळा जात नसेल, तर त्या गोळ्यावरती सुद्धा आपल्याला असा फोकस करायचा आहे, की कोणी जिम लावू शकत असेल, जिम लावा. त्याचबरोबर आपलं 100 वीक असेल, तर 100चं स्पेशल वर्कआउट करा. स्प्रिंट तर डेली मारणे गरजेचं नसते, बरोबर नाही का? कधी लाँग रनिंगसुद्धा पाहिजे. कधी लेग वर्कआउट, कधी हडल्स, त्याचबरोबर कधी स्टेअर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोलीस भरतीच्या पोरांना सगळं माहीत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरती 2026 हे जवळ आहे. तशा बातम्या येत आहेत. तुम्ही त्याच्या अनुषंगानं तयार राहा. झालं ते विसरून जा. अभ्यासाला लागा. जिथं ज्या टॉपिकवर मार्क जाते त्या गोष्टीवर फोकस करा. पोलीस भरतीच्या संदर्भात कुठल्याही अपडेट्स आल्या नक्की मी आपल्यापर्यंत घेऊन येईल आणि पोलीस भरतीची तुमची कमेंट्स करा. लाईव्ह बॅचसुद्धा आम्ही घेऊन येणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. मागच्या वर्षीसुद्धा आपल्या बॅचमधून भरपूर सारे पोरं लागले होते. तुम्हाला यावर्षीसुद्धा तशी बॅच लागत असेल सर्वात कमी दरामध्ये आम्ही लाईव्ह बॅच घेऊन येऊ आपल्याकरिता. तसे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. पोलीस भरती 2026 करता सर्वांना शुभेच्छा आणि आणखी कुठली अपडेट आल्या नक्की आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. थँक यू सो मच.